कोरोना महामारीमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू असून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाद्वारे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक महिन्यापासून बंदी आणली आहे। सध्या लॉकडाऊन ठेवणे ही देशाची गरज असल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करूनही सर्व बिछायत मंडप, डेकोरेशन, कॅटरिंग इत्यादी व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे। या व्यावसायिकांसाठी लग्न समारंभ आणि इतर शुभ कार्यामुळे उन्हाळा हा सर्वात महत्त्वाचा ऋतू असतो। या सीझनची पूर्वतयारी म्हणून बिछायत व्यावसायिक वर्षानुवर्षे कठीण परिश्रम आणि घाम गाळून उभारलेल्या भांडवलातून परिचित व्यक्तींकडून उसने पैसे घेऊन लक्षावधी रुपयांचे साहित्य आणून ठेवतात। प्रसंगी त्यांना बँकांचे मोठे कर्ज घेऊन सुद्धा साहित्य खरेदी करावे लागते। परंतु लॉकडाऊनमुळे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधनांमुळे प्रत्येक बिछायत मंडप, डेकोरेशन व्यावसायिकांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचे पूर्णपणे आर्थिक कंबरडे मोडले आहे। कोरोना या जागतिक महामारीमुळे संपूर्ण भारतातील उद्योग व्यवसायांवर गदा आली असून आमच्या बिछायत मंडप, डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम इत्यादी सर्व प्रकारचे व्यवसाय सुद्धा 3 महिन्यांपासून पूर्णतः बंद पडलेले आहेत। सरकारने धार्मिक, सांस्कृतिक आणि सर्व प्रकारच्या आयोजनांवर बंदी घातल्यामुळे सर्व व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले असून आमच्या अंतर्गत काम करणारे सर्व मजूर सुद्धा उपासमारीच्या पाळी त्यांच्यावर आलेली आहे। तरी शासनाने व्यावसायिक मंडप, डेकोरेशन, बिछायत या सर्व व्यावसायिकांचे कर्ज माफ करावे, अन्यथा त्यांना रोख स्वरूपात मदत जाहीर करून त्यांना उपासमारीपासून वाचवावे अशी आमची सर्व तेल्लारा तालुक्यातील मंडप, डेकोरेशन, बिछायत व्यावसायिकांची मागणी आहे। आम्ही सर्व तेल्लारा तालुक्यामधील सर्व मंडप व्यावसायिक तहसील तेल्लारा इथं आमचं निवेदन घेऊन आलेलो आहोत। या निवेदनमध्ये सरकारने जे लावलेले निर्बंध आहेत, जे लॉकडाऊनचे निकष लावलेले आहेत, त्यामध्ये आमच्या तालुक्यातील सगळे व्यावसायिक म्हणजेच आम्ही मंडप व्यावसायिक सगळे होरपळून गेलेलो आहोत। त्यामध्ये असं झालेलं आहे की आमच्या जे आम्हाला मुद्रा लोन किंवा आम्ही जे अनेक बँकेचे जे लोन काढून आमचे व्यवसाय काहीतरी मोठे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आज आम्ही ढासळून गेलेलो या गोष्टीने। लॉकडाऊनमुळे सर्व सरकारने निकष लावून जे लग्न कार्य, जे मृत्यू आहे तिथं आम्ही जे आमचं साहित्य देऊन आमची कशी घर भागवण्याचं किंवा आम्ही जे बाकीचे मजुरांना मजुरी देऊन काम करत असो ते आज आम्ही देऊ शकत नाही आहे। आणि आज आम्ही आमचं स्वतःचं कोणत्याही प्रकारचं आमच्या आर्थिक सहाय्य कोणाला किंवा आम्हाला स्वतः काही करू शकत नाही। त्यामुळे सरकारने आम्ही सरकारच्या सोबत आहोत, परंतु सरकारने सुद्धा आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला अर्थसहाय्य थोडीशी मजुरा दाखल किंवा काही असे अर्थसहाय्य मंजूर करून आमची दखल घेण्यात येईल। विषाणूने थैमान मानलेला आहे, त्यात आम्ही मंडप डेकोरेशन, आमचे मंडप डेकोरेशनचे व्यवसाय आहे आणि आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत मिळायला पाहिजे। काय आहे की सर्वच धंदे वगैरे जेवढे आहेत सर्व व्यावसायिकांचे सर्व काम बंद आहे आणि काही दिवसानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतर शासनाने एक चांगला निर्णय घेतला, लॉकडाऊन लावायचा आणि जनता कर्फ्यू लावायचा। त्यामध्ये आमचे सर्वात जास्त नुकसान असे झालेले आहे की लॉकडाऊन उघडल्यानंतर काही व्यावसायिक काही दिवसानंतर कामाला लागतील, त्यांना महिन्याभरात व्यवसाय चांगला होऊन जाईल, त्यांची कमाई चांगली होऊन जाईल, पण शासन आम्हाला परवाने देणार नाही, आमचा मंडप नाही, आमच्या मजुरांना काम नाही। त्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे आणि आमचे बहुतेक धंदेवाले हे कर्जबाजारी झालेले आहेत, त्यांच्यावर सर्वच बँकाचे कर्ज आहे आणि ते कर्ज शासनाने माफ करावे आणि आम्हाला 2 पैशाची ही मदत करायला पाहिजे, आम्हाला शासनाकडून मदत मिळायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। आणि ते निवेदन देण्याकरिता आज आम्ही तहसील कार्यालय तेल्लारा इथे आलेलो आहे। त्यामुळे त्यांना बँकेचे कर्ज भरणे कठीण झाले आहे। इतकेच नाही तर बिछायत व्यावसायिकांकडे असलेल्या मजूर बांधवांवर कामाअभावी उपासमारीची वेळ आली आहे। ह्या सर्व परिस्थितीचा विचार करता शासनाने सर्व बिछायत मंडप, डेकोरेशन व्यावसायिक आणि त्यांच्याकडे असलेल्या मजूर वर्ग आणि संलग्न व्यावसायिकांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशा आशयाचं निवेदन तेल्लारा तालुक्यातील बिछायत मंडप, डेकोरेशन, साऊंड सिस्टीम व्यावसायिकांनी तहसीलदार राजेंद्र सुरळकर यांच्या मार्फत शासनास दिला आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्लारा।